सचिन पाटील. 293 प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. सध्या एआय कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र एआय धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आणि सध्या सगळीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्ये सुद्धा एआयचा वापर खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. आणि एआय आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आता कुटुंब वाढल्यामुळे जे 100 एकराचे शेतकरी होते ते 10 एकर क्षेत्रावरती आले आणि ज्याची 10 एकर शेती होती तो आता 1 एकरावरती आलेला आहे. आणि 1 एकरामध्ये जर शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न वाढवायचं असेल, आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर खऱ्या अर्थानं एआयचा वापर आता करणं फार गरजेचं आहे. निसर्गातले बदल 7 दिवसाचे बदल आपल्याला जर पाहिजे असतील तर एआयचा वापर महत्वाचा आहे. निसर्गामध्ये पाऊस कधी येणार आहे, वातावरणातले बदल कसे होणार आहेत, थंडी कधी पडणार आहे, ऊन कधी वाढणार आहे आणि त्याच्यामुळे त्याला पिकावरती जे लागणारा खर्च आहे, पाण्याचा खर्च, पाणी असेल जास्त पाणी दिलं शेतीला तर शेती चांगल्या पद्धतीनं पीक उत्पन्न देत नाही. त्याचबरोबर औषध कुठलं मारायचं, औषधाचा खर्च कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघणार आहे. आणि शेती कमी झाल्यामुळे शेती 1 एकरामध्ये आपण पाहतोय, माझ्या मतदारसंघापासून, फलटण मतदारसंघापासून बारामती फार जवळ आहे आणि कैलासवासी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून तिथे 3 वर्षापासून एआयचा वापर शेतकऱ्यामध्ये सुरू आहे. आणि इथं 40 टन एकरी उत्पन्न शेतीचं, ऊसाचं उत्पन्न निघत होतं, तिथं आता 100 ते 150 टनावरती शेतीचं उत्पन्न गेलेलं आहे. आणि जिथं आम्ही एआय वापरत नाही तिथं आमचं 40 टनाचं ऊसाचं उत्पन्न आहे. आणि मग शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर त्याच्यासाठी सरकारनं एआयचा वापर, आपण एआय वापरलं पाहिजे. आणि एआय साठी खऱ्या अर्थानं शेतीला जसं शेती कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी अंतर्गत विविध जसं यंत्रांना, अवजारांना आपण अनुदान दिलं जातं, नाविन्यपूर्ण बाबतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे फळ पिकासाठी मॉडेल आहे, या पिकाचा खर्च मुख्य युनिटच्या जवळपास 45 ते 55 हजार रुपयापर्यंत येतो. आणि ते खरंच शेतकऱ्यांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो खर्च परवडणारा नाही. आणि म्हणून मायबाप सरकारने या मुख्य युनिटचा समावेश शासनाच्या इतर कोणत्याही अनुदान योजनेमध्ये नाही. त्यामुळे लहान व मध्यमवर्गीय शेतकरी यांना एआय तंत्रज्ञान मुख्य युनिटचा खर्च परवडणारा नाही. सदर एआय तंत्रज्ञान डीबीटी अंतर्गत अनुदानित यादीत उपलब्ध केल्यास लहान व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक सोबत येईल. अध्यक्ष महोदय, माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून एआय तंत्रज्ञान मुख्य युनिट अनुदानित करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्याच पद्धतीनं आपण शेती पिकवतोय, पण शेतीमध्ये वन्य प्राण्यांचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. कालच माझ्या मतदारसंघामध्ये विडणी गावामध्ये रानगावा आला होता. आता कोकणात रानगावा असतो आम्हाला माहित आहे, पण आमच्या भागामध्ये, आमच्या परिसरामध्ये रानगावा आम्हाला नवीनच होता. आणि माझा एक शेतकरी गरीब बांधव सायकलीवर जात असताना त्याला रानगावांनी धडक दिली आणि तो गंभीररित्या जखमी झाला. म्हणजे अशी परिस्थिती या प्रत्येक ठिकाणी होऊ लागली. तसंच बिबट्याचं प्रमाण वाढले, रानडुकरांचं प्रमाण वाढलेलं आहे. रानडुकरांसाठी माझ्या तालुक्यातील 25 ते 30 पशुधनाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे. दहशतीचे वातावरण शेतकऱ्यामध्ये तयार झालेलं आहे, वातावरण निर्माण झाले. तसेच रानडुक्कर हा प्राणी शेतकऱ्याच्या विविध पिकाचे व फळबागाचे अतोनात नुकसान करीत आहे. चालू वर्षामध्ये रानडुक्कर या प्राण्यामुळे सुमारे 350 शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि नुकसान पंचनामे वन विभाग मार्फत होतात, परंतु नुकसान भरपाई तातडीने व पुरेशी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मी या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती करतो की याबाबत तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण त्याच्यावरती उपाययोजना करणं सुद्धा फार महत्वाचं आहे.
डोंगरालगत शेती असणाऱ्या वाघोशी, वेळोशी माझ्या मतदारसंघातल्या बोडकेवाडी, गिरवी, धुमाळवाडी, उपळवे, तडवळ, ताथवडा व इतर गावामध्ये जे डोंगराच्या कडेचा भाग आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतीभोवती सोलरचा झटका कुंपण देणं सरकारनं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं जे रानडुकरासारखे प्राणी आहेत ते शेतीमध्ये प्रवेश करणार नाहीत. तसेच वनक्षेत्राच्या सीमेवरती चार खाणणं पण फार महत्वाचं आहे. डोंगराच्या कडेला जर लगत चार खाणली तर तो रानडुकर शेतीमध्ये प्रवेश करणार नाहीत आणि शेतीचं नुकसान टळेल त्याच्यामुळे. आणि ह्या उपाययोजना खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाण जास्त आहे त्या वनक्षेत्राला चेनलिंग कुंपण करणे हेही महत्वाचं आहे. आणि माझी मायबाप सरकारला ही विनंती आहे की आपण हा शेतकऱ्यांचा होणारा त्रास, वन्य प्राण्यापासून होणारा त्रास टाळावा, यासाठी आपण लवकरात लवकर उपाययोजना करावी ही मी सरकारला विनंती करतो.